मंडळी, तुमच्या गावात किंवा रस्त्याने जाताना तुम्हाला माणसाच्या आकाराचे चित्र असलेले दगड कधी दिसलेत का? साधारण 2.5 ते 3 फूट उंचीच्या पाषाणावर किंवा एखाद्या शिळेवर 1 ते 3 असे मानवाकृती चित्र असलेले असतात. कधी कधी एखाद्या गावच्या वेशीवर देखील असे स्तंभ दिसतात आणि या स्तंभांना एक नावही दिलं गेलेलं आहे, ते म्हणजे विरगळ. पण त्या चित्रात रेखाटलेली कलाकृती नेमकी काय आहे? तर असा प्रश्न मला तर खूप वेळा पडलाय. मला खात्री आहे तुम्हाला पण असा प्रश्न कधीतरी नक्कीच पडला असेल. मग चला जाणून घेऊयात विरगळ कुठे असतात आणि ते का बनवले जातात. याच प्रश्नाचं उत्तर आज आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूनम आणि न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर सगळ्यात पहिलं बघूयात की विरगळ म्हणजे नक्की काय. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी गावच्या वेशीवर, मंदिराच्या प्रांगणात, किल्ल्यांच्या वाटांवर काही शिळाशिल्प आढळतात. त्यावर युद्धातील प्रसंग तसेच धारातीर्थातील पडलेली वीर आढळतात. विरगळ हा शब्द वीर आणि कल्लू अशा 2 शब्दांचा मिळून बनलेला आहे. कल्लू म्हणजे दगड अथवा शिळा. वीर पुरुषांची शिळा म्हणजेच विरगळ. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे एखाद्या वीर पुरुषाने गावावर आलेल्या परचक्राचा सामना केला किंवा गायीगुरांना पळवून लावणाऱ्यांपासून त्याचं संरक्षण केलं, दरोडेखोरांकडून गावाचं संरक्षण केलं आणि हे करता करता लढाईत त्याचे प्राणोत्क्रम झालं तर त्याचं स्मारक उभारण्यात येत होतं. उभट आयताकृती दगड, त्याच्या 4ही बाजूंना चौकटी कोरलेल्या, वर घुमटी अशी याची रचना असून 4ही बाजूंच्या चौकटींमध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले असतात. तर एका चौकटीवर आडवा पडलेला वीर आणि घुमटीवर चंद्र सूर्य कोरलेले असतात. अशी याची सर्वसाधारण रचना आहे. इंग्रजीमध्ये विरगळांना हिरोस्टोन असं म्हणतात. विरगळांची ही परंपरा कर्नाटकातून आपल्या राज्यात आल्याचं सांगितलं जातं. कर्नाटकमध्ये अत्यंत मोठे शिल्पपट असलेले विरगळ पाहायला मिळतात. तुलनेनं राज्यात विरगळांची ही संख्या कमी आहे. देशाच्या उत्तरेकडील भागात वीरब्रह्म, दक्षिणेकडील कर्नाटकात कल्लू आणि केरळात तर्रा असं या विरगळांना म्हटलं जातं. कोकणात चालुक्य राजवटी शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली अनेक शिव मंदिरे बांधली गेली आहेत. या मंदिराच्या आवारात किंवा परिसरात असलेले विरगळ आपले लक्ष वेधून घेतात. विरगळांबाबत माहिती नसल्यानं अनेकांना त्या पूजेच्या मूर्त्या वाटतात. त्यामुळे नकळतपणे हाती या ठिकाणी जोडले जातात. राज्यातील गावांमध्ये देखील हे विरगळ पाहायला मिळतात. पण हे विरगळ सध्या दुर्लक्षित आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील उंबरटी येथे हे गाव विरगळांचं संग्रहालय म्हणून ओळखलं जातं. इथल्या शिवमंदिराच्या आवारात 45 विरगळ असून या ठिकाणी सतीचे हात असलेले विरगळ देखील पाहायला मिळतात. इथून जवळच असलेल्या दिवे आकाराच्या रस्त्यावरील देगावच्या शिवमंदिराच्या शेजारी देखील असे विरगळ दिसून येतात. बोरिवली जवळच्या एकसर गावामध्ये विरगळवर नौका युद्ध दाखवलेत. हा विरगळ शिलाहार राजा सोमेश्वर आणि देवगिरीचा राजा महादेव यांच्यात झालेल्या युद्धाचा प्रसंग दाखवणारा विरगळ आहे. सातारा जिल्ह्यातील किकली, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील दूध पापेश्वर मंदिराबाहेर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाडा इथल्या विमलेश्वर मंदिराच्या बाहेर असे विरगळ मांडून ठेवलेले आहेत. हजारो वर्ष जुन्या असलेल्या या विरगळांचा अभ्यास आपल्याला होणं गरजेचं आहे. परदेशातील अभ्यासक किंवा संशोधक यावर अभ्यास करतायत. सध्या हे विरगळ दुर्लक्षित, ऊन, वारा, पाऊस याचा मारा सोसत विखुरलेले दिसून येतात. त्यामुळे याचं संवर्धन होणं आणि त्याचा अभ्यास होणं काळाची गरज आहे. कारण हे विरगळ हजारो वर्ष जुन्या अशा इतिहासाचा मूक साक्षीदार आहेत.